मित्रांनो, ही बातमी असेल किंवा इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती अनेक अशा रील्स आहेत की वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरती कुठल्या प्रकारचे स्कॅम्स होतात हे ते सांगत असतात. तर ही चोर मंडळी पुढे काय करतील हे आपण कधीच सांगू शकणार नाही. पण आपल्या स्वतःला मात्र आपण वाचवू शकतो स्मार्ट विचार करून. आणि मी पुढे जे आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या सगळ्या टिप्स फॉलो करून, जेणेकरून ही लोक तुम्हाला फसवू शकणार नाहीत. तुमची नजर, तुमचं लक्ष तीक्ष्ण असेल आणि त्यांची कुठलीही चोरी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ती सहजपणे पकडता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. मित्रांनो, पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे पेट्रोल तो माणूस भरत असताना आपल्या गाडीतच बसून राहायचं, गाडीच्या बाहेर कोणीही उतरायचं नाही. तर ही चूक आपल्याला कधीही करायची नाहीये. पेट्रोल किंवा डिझेल भरत असताना ऍटलिस्ट ड्रायव्हरनी बाहेर उतरणं आवश्यक आहे आणि मशीनवरती आणि त्या माणसावरती बारीक नजर ठेवणं आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये काय गोष्टी बघायच्या ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूच, पण गाडीत कधीही बसून राहू नका. पेट्रोल भरत असताना कोणीतरी एक माणूस ऍटलिस्ट ड्रायव्हरने तरी बाहेर उतरा. मी बऱ्याचदा असं बघितलेलं आहे की तो माणूसच जेव्हा सांगतो की झिरो बघा, तेव्हा साहेब किंवा मॅडम जे कोण गाडीत बसलेले असतील ते फक्त मान वळवून तेवढं बघतात आणि तो त्याचं काय पाहिजे ते करत असतो. तर ही चूक आपल्याला कधीही करायची नाहीये. आपल्याकडे जर सीएनजी गाडी असेल तर सेफ्टीसाठी मित्रांनो गाडीच्या बाहेर सगळ्यांनी, जेवढे लोक गाडीत बसलेले त्यांनी सगळ्यांनी उतरणं गरजेचं आहे. पेट्रोल आणि डिझेल च्या बाबतीत असा कुठला सेफ्टीचा इश्यू नाहीये, पण आपल्या खिशाच्या सेफ्टीसाठी मात्र हे करणं आवश्यक आहे. मंडळी, पुढची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे राऊंड फिगरमध्ये कधीही त्या माणसाला पेट्रोल भरायला सांगू नका. म्हणजे बऱ्याच लोकांना अशी सवय असते की 500चा टाका, 1000चा टाका, 2000चा टाका. तर अशा राऊंड फिगर्स आपल्याला कधी सांगायच्या नाहीयेत. 3200 किंवा तुम्ही अगदी ऑड फिगर सुद्धा सांगू शकता की 520 रुपयाचा टाका, 770 रुपयाचं पेट्रोल टाका, असं सांगायचं. ह्याचं कारण मित्रांनो असं आहे की बऱ्याच पेट्रोल पंपांवरती मशीनमध्ये काही सेटिंग्स करून ठेवलेली असतात की जेव्हा एखादी राऊंड फिगर सेट होते आणि सेट व्हॉल्यूम, सेट अमाऊंट प्रमाणे पेट्रोल डिस्पेन्स व्हायला लागतं, तेव्हा त्या अमाऊंटच्या बरोबरीचं पेट्रोल कधीच टाकलं जात नाही. त्याच्यापेक्षा कमीत कमी 50-100 ml पेट्रोल हे कमी टाकलं जातं. म्हणजे तिकडे आकडा दिसतो तुम्हाला 500 रुपये, 1000 रुपये, पण तेवढ्याचं पेट्रोल मात्र तुम्हाला मिळालेलं नसतं मित्रांनो. तर राऊंड फिगर्स आपल्याला कधी सांगायचे नाहीत. आजकाल जीपे आहे, सगळ्यांकडे डेबिट क्रेडिट कार्ड असतात, त्यामुळे कितीही ऑड फिगर असली तरी तुम्हाला सुट्ट्यांचा सुट्टे पैशांचा काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही आरामात पेमेंट करू शकता. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही त्याला ऑड फिगर सांगा. जसं आपण आता हे करू, 1250 रुपयाचं पेट्रोल भरा असं त्याला सांगायचं. मग तो आकडा तो त्याच्यात डायल करेल मशीनमध्ये आणि मग तो ते नॉझल त्याच्यातनं बाहेर काढेल. नॉझल बाहेर काढल्यानंतर तो तुम्हाला सांगेल झिरो आहे का बघा. तर त्याच्याकडे आपल्याला पहिलं बघायचं आहे की त्यांनी मशीनमध्ये पूर्ण झिरोपासूनच काउंटिंग चालू होतंय की नाही. त्याच्यानंतर तो नॉझल जे आहे ते गाडीच्या पेट्रोलच्या झाकणाच्या आतमध्ये घालेल. पेट्रोल किंवा डिझेलचं जे कॅप असते, फ्युएल फिलर कॅप, त्याच्यामध्ये घालेल. आणि मग मात्र त्यांनी, कारण प्रीसेट आपण अमाऊंट सांगितलेली आहे, त्यामुळे त्यांनी जे नॉझल आहे ते लॉक करण्याची आवश्यकता आहे. आणि एकदा मित्रांनो त्यांनी हे नॉझल लॉक केलं की त्याचा हात संपूर्णपणे नॉझलच्या बाहेर पाहिजे आणि तो नॉझलपासून लांब थांबलेला असला पाहिजे. ह्याची आपल्याला काळजी घ्यायची मित्रांनो. त्यांनी जर प्रीसेट करून सुद्धा तो जर नॉझलवरती हात ठेवत असेल, कारण त्याची तशी कुठलीच गरज नसते, पेट्रोल आपोआप डिस्पेन्स होत असतं, पण तरी सुद्धा जर तो नॉझलवरती हात ठेवत असेल तर ह्याचा अर्थ त्याला कुठेतरी मध्ये त्या नॉझलचा जो फ्लो असतो तो कमी जास्त करायचा असतो. म्हणजे तिकडे आकडे फिरत राहतात, तिकडे व्हॉल्यूम फिरत राहतो, पण हात हळूच नॉझलला थोडंसं वरती उचलतो, ज्याच्यामुळे थोडा पेट्रोलचा फ्लो कमी जात असतो. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की हे तर तेव्हा ठीक आहे की जेव्हा आपल्याला एका ठराविक अमाऊंटचंच पेट्रोल भरायचंय, पण बऱ्याच लोकांना अशी सवय असते की गाडीची टाकी फुल करतात ते, बरोबर. तर मग आधी तेव्हा अमाऊंटच माहिती नसते, कारण किती पेट्रोल आत नक्की टाकीमध्ये बसणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचंय, तर त्याला असं सांगायचं की गाडीची टाकी फुल कर. तो नॉझल आत टाकेल आणि नॉझल त्याला लॉक करायला सांगायचं आणि बाजूला व्हायला सांगायचं. कारण मित्रांनो असं आहे की जेव्हा गाडीची टाकी पूर्ण भरते तेव्हा त्या नॉझलला प्रत्येक पेट्रोल पंपावरती ऑटो कट ऑफ एक फीचर असतं. ओके, आणि ऑटो कट ऑफ नंतर सुद्धा थोडंसं राहिलेलं असतं पेट्रोल. म्हणजे थोडंसं असं होऊ शकतं की अजून बसणार आहे पेट्रोल,
पूर्णपणे भरलेलं नाही, कारण ते शेवटी व्हेपर्सनी डिटेक्ट होणार असतं. तर त्या कंडिशनमध्ये त्याला तुम्ही मॅन्युअली सोडायला सांगा पेट्रोल. पण त्या वेळेला एकतर खूपच कमी व्हॉल्यूम उरलेला असतो पेट्रोलचा, म्हणजे हार्डली एक पुढचे 2 ते 3 लिटर किंवा त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट राहिलेली असते पेट्रोल किंवा डिझेलची, जी अगदी काठोकाठ भरण्यासाठी आवश्यक असते. सो त्याच्यामध्ये अगदी जरी त्यांनी थोडंफार हे केलं तरी जास्तीत जास्त 5-10 ml तो करू शकतो. सर पीयूसी काढून देऊ का, तुमच्या गाडीची पीयूसी एक्सपायर झाली आहे, किंवा तुमच्या गाडीची काच साफ करून देतो, किंवा हे ICICI बँकेचं नवीन क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये आलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे, तुम्ही एलिजिबल आहात, सलाना फलाना अशी तुम्हाला खूप लोक पेट्रोल पंपावरती मिळतील. आणि त्यांची 2च कामं असतात. एक म्हणजे त्यांचं जे काय प्रॉडक्ट आहे ते विकणं, आणि त्याच्यापेक्षा मोठं काम म्हणजे जी चोरीमारी पंपावरती पेट्रोल किंवा डिझेल भरणारा माणूस करतोय त्याच्यापासून तुमचं लक्ष विचलित करणं, तुम्हाला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवणं. का तर त्याला त्याचा गेम बरोबर साध्य करता येईल, तुम्हाला तुमचं पेट्रोल किंवा डिझेल कमी देता येईल. म्हणून अशा माणसांपासून अतिशय सावधान राहायचंय मित्रांनो. मी असं नाही म्हणत की ही सगळी माणसं फ्रॉड असतात किंवा ही चुकीची असतात, पण ही त्या पेट्रोल पंपवाल्याला एक संधी देतात तुम्हाला लुबाडण्यासाठी. त्यामुळे अशी जर माणसं आली तर मी स्वतः असं करतो की त्यांना फक्त खुणेनी सांगतो, एवढंच करतो. मी त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही, पूर्ण दुर्लक्ष करतो. जो पेट्रोल किंवा डिझेल भरणारा माणूस आहे त्याच्याकडे आणि मशीनकडे माझं पूर्ण नजर असते. तर त्याच्यामुळे ही आपल्याला गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. आणि पेट्रोल भरून झाल्यानंतर तुम्ही अवश्य तुम्हाला जर खरंच क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल किंवा पीयूसी करून घ्यायची असेल गाडीची, तर ते तुम्ही नंतर आरामात करू शकता. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आता मित्रांनो, पेट्रोल भरणाऱ्याला आपण नॉझल ऑलरेडी आपण ऑटोला म्हणजे लॉक करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्या हाताकडे लक्ष ठेवण्याचा आता प्रश्नच नाहीये. पण एक गोष्ट आपल्याला मित्रांनो एका ठिकाणी मात्र बारीक लक्ष ठेवायचं आहे, ते म्हणजे जो फ्युएलचं जे मशीन असतं त्याच्यावरती जे अमाऊंटचे आकडे आहेत त्या अमाऊंटच्या आकड्यांकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि आपल्याला हे बघायचं आहे की आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की 1000 रुपयाचं पेट्रोल भरायला सांगितलेलं आहे. तर शून्यापासून ते सुरुवात होतं, 0, 10, 20, 30, 40 असे ते पटापटा नंबर्स फिरत असतात. पण जो पुढचा आकडा आहे म्हणजे 0 ते 10 मध्ये एकच आकडा असेल मशीनवरती, 10 नंतर 2 आकडे असतील, 100 नंतर 3 आकडे असतील, तर ते पुढचा जो डिजिट आहे तो थोड्या वेळाने बदलला पाहिजे. म्हणजे 100 नंतर 200 यायला बऱ्यापैकी वेळ लागला पाहिजे. तुम्हाला जर असं जाणवत असेल की 100च्या तिथला जो म्हणजे 1, 2, 3, 4 ते सुद्धा पटापटा बदलत आहेत, तर याचा अर्थ तुम्हाला 100 रुपयाचा सुद्धा गंडा घातला जातोय आणि ते मशीन जम्प करतंय मित्रांनो. हे मित्रांनो खूप पेट्रोल पंपावरती ह्याच्याबद्दल बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. अनेक पेट्रोल पंपावरती हा स्कॅम होतो. असं जर तुम्हाला दिसलं की मशीन जम्प करतंय आकडे, तर इमिजिएटली त्याला पेट्रोल भरताना थांबायला सांगा आणि त्याला विचारा की हे काय चाललंय. आणि तुम्हाला शक्य असेल तर त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग घ्या आणि मगच त्याच्याशी त्याला जाब विचारा. मित्रांनो, पुढची गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल भरून झाल्यानंतर अवश्य 100% त्याचं बिल घ्यायचं आहे. आणि ते बिल जे आहे ते कुठल्याही पद्धतीने हाती बनवलेलं नसलं पाहिजे. किंवा अनेकदा आता असं आपण बघतो की कार्ड मशीन जे त्यांच्याकडे असतं त्या कार्ड मशीनमधनंच ते बिल काढून देतात. तर हे करायचं नाहीये. त्यांनी जर तसं बिल काढून दिलं किंवा हाती लिहून देण्याचा प्रयत्न केला तर असं त्यांना म्हणावं ते मला बिल नकोय, त्यांना मशीनमधनं बिल द्यायला सांगायचं. म्हणजे मशीनमधनं जी डायरेक्टली प्रिंटआउट येते, ज्या मशीनमधनं ऍक्च्युली पेट्रोल किंवा डिझेल त्यांनी भरलेलं आहे त्या प्रत्येक मशीनला हे असतं, सोय असते ह्याची बिल येण्याची. तर त्या मशीनचंच बिल आपल्याला इन्सिस्ट करायचं आहे. त्यांनी जर तसं बिल द्यायला नकार दिला किंवा जर त्यांनी सांगितलं की हे मशीनचं प्रिंटर खराब आहे किंवा मशीनमधनं बिल येत नाहीये, तर जे बिल तो देईल ते बिल तुम्ही घ्या आणि त्या रिस्पेक्टिव्ह कंपनीला म्हणजे हिंदुस्थान असेल, भारत असेल, इंडियन ऑइल जी कुठली कंपनी असेल त्यांना त्या पेट्रोल पंपाची एक तक्रार द्या. ती ईमेलवरती किंवा फोनवरती तुम्हाला सहज देता येईल. आणि त्यांना सांगा की ह्या पेट्रोल पंपावरती अशा प्रकारचं मशीनमधनं बिल मला मिळालं नाही, तर ते मशीनमधनं बिल मला मिळावं. ते बॅक डेटेड बिल सुद्धा त्यांना काढून कधीही देता येतं, कारण मशीनमध्ये सगळा डेटा स्टोअर्ड असतो आणि तो डेट आणि टाइम वगैरे टाकून व्यवस्थित आपल्याला अगदी 3-4 दिवसांनी जरी काढून द्यायचं म्हटलं तरी ते काढून देऊ शकतात. त्यामुळे आपल्याला प्रिंटेड बिल कायम घ्यायचं आणि मशीनमधनं बाहेर येणारं बिलच घ्यायचंय, कारण त्याच्यात सगळ्या गोष्टी ॲक्युरेटली रेकॉर्ड झालेल्या असतात. जे बाहेरचं बिल आहे
त्याच्यामध्ये काहीही त्यांना चेंजेस करता येतात, त्यामुळे हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, आज एका खूप महत्त्वाच्या विषयाला आपण हात घातला की पेट्रोल पंपावरनं मध्ये जे होणारे स्कॅम्स असतात आणि आपली जी लुबाडणूक तिकडे होते, लुटालूट जी होते ती, त्याच्यापासून आपल्याला कसं वाचायचंय. तुम्ही व्हॉट्सॲपवरती, फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती आलेले अनेक असे व्हिडिओ स्कॅमचे किंवा बातम्यांचे स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर केलेले असतील. पण हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करायला विसरू नका, कारण ह्याच्यामध्ये ह्या अशा सगळ्या फ्रॉड्सपासून कसं वाचायचंय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला मी जो कंटेंट क्रिएट करतोय, जी माहिती देतोय, ती जर आवडत असेल आणि चॅनलला एखादं छोटं डोनेशन देण्याची तुमची इच्छा असेल तर हे सुपर थँक्सचं बटन तुम्ही क्लिक करून पुढच्या स्टेप्स फॉलो करून अगदी छोट्यातलं छोटं 40 रुपयापासून तुम्ही हे करू शकता, देणगी देऊ शकता चॅनलला. म्हणजे हे काम आपल्याला असंच अविरतपणे पुढे चालू ठेवता येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अवश्य सांगा. आपले काही त्याच्याबद्दल शंका असतील, काही फीडबॅक असेल तर तो कॉमेंट्समध्ये मेन्शन करा. एक लाईक द्या आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.